तुम्ही कधी जुने स्टोअर रूम, गोडाऊन किंवा धुळीने भरलेली जागा साफ करताना उंदरांची विष्ठा पाहिली आहे का? बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, पण काही वेळा हीच घाण हंटा व्हायरस सारख्या धोकादायक संसर्गाचे कारण ठरू शकते. हंटा व्हायरस हा प्रामुख्याने संक्रमित उंदीर किंवा रॉडंट्समुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा व्हायरस उंदराच्या युरिन, सलायवा आणि विष्ठेमध्ये असू शकतो. जेव्हा ही घाण सुकून धुळीत मिसळते आणि हवेत पसरते, तेव्हा श्वासावाटे हा व्हायरस शरीरात जाऊ शकतो. सुरुवातीला याची लक्षणे सामान्य तापासारखी वाटतात. ताप, अंगदुखी, अशक्तपणा, डोकेदुखी, थंडी वाजणे, मळमळ किंवा उलटी अशी लक्षणे दिसू शकतात. पण पुढे हा आजार फुफ्फुसांवर परिणाम करू शकतो. श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा आणि ऑक्सिजन कमी होणे अशी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणूनच प्रतिबंध खूप महत्त्वाचा आहे. उंदरांची विष्ठा कधीही कोरड्या झाडूने साफ करू नका, कारण संक्रमित धूळ हवेत पसरू शकते. नेहमी ग्लोव्ज, मास्क वापरा. डिसइन्फेक्टंट किंवा ब्लीच सोल्युशन वापरून ओल्या कपड्याने साफसफाई करा. आता आपण होमिओपॅथिक दृष्टिकोन समजून घेऊया. होमिओपॅथी हंटा व्हायरसवर निश्चित उपचार असल्याचा दावा करत नाही, विशेषतः गंभीर परिस्थितीत जिथे तातडीने हॉस्पिटल उपचार और ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे. पण रुग्णाच्या लक्षणानुसार काही होमिओपॅथिक औषधे सहाय्यक स्वरूपात दिली जाऊ शकतात. तीव्र अशक्तपणा, बेचैनी, जळजळ, थकवा आणि व्हायरल तापाच्या अवस्थेत आर्सेनिकम अल्बम हे महत्त्वाचे औषध मानले जाते. अशा रुग्णांना वारंवार थोडे थोडे पाणी प्यावेसे वाटते, बेचैनी वाढते आणि रात्री त्रास जास्त होऊ शकतो. अचानक ताप आणि घबराट असल्यास ॲकोनाइट नॅपॅलस विचारात घेतले जाऊ शकते. तर छातीत कफाची घरघर, श्वास घेण्यास त्रास असल्यास अँटीमोनियम टाट लक्षणानुसार उपयोगी ठरू शकते. पण लक्षात ठेवा, श्वास घेण्यास तीव्र त्रास, छातीत दुखणे किंवा ऑक्सिजन कमी होणे ही इमर्जन्सी परिस्थिती असू शकते. अशा वेळी त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक आहे. स्वच्छता, जागरूकता, रॉडंट कंट्रोल आणि योग्य वेळी उपचार हेच हंटा व्हायरसपासून बचावाचे सर्वोत्तम मार्ग आहेत. धन्यवाद.